चांदवड तालुक्यातील नारायणखेडे शिवारात 3 हरणांचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू. 3 दिवसात दुसरी घटना. वन विभाग व प्रशासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी. चांदवड तालुक्यातील नारायणखेडे शिवारात आज दिनांक 16/12/2025 रोजी दुपारी 4च्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. पाटे येथील श्री सोमनाथ प्रभाकर चव्हाण यांच्या मालकीच्या गट नंबर 48 मधील विहिरीत 3 हरणे पडून मृत अवस्थेत आढळून आली. श्री सोमनाथ चव्हाण हे आपल्या शेतात पाहणी करत असताना विहिरीतील पाण्याची पातळी पाहण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत 3 हरणे मृत अवस्थेत दिसून आली. ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ वन्य पशु प्राणी मित्र भागवत झालटे यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. त्यानंतर भागवत झालटे यांनी त्वरित वन विभागाशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल व्ही कुटे यांच्या आदेशान्वये व वनपाल वैभव गायकवाड चांदवड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती सुरेखा बा मरशिवणे मॅडम, वनरक्षक चांदवड भरत वाघ, वनसेवक तसेच वाहन चालक अशोक शिंदे यांचे पथके घटनास्थळी दाखल झाले. संध्याकाळच्या सुमारास वन विभागाच्या रेस्क्यू टीमने गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत पडलेली 3ही हरणे वरती काढली. मात्र तोपर्यंत 3ही हरणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता. विशेष म्हणजे चांदवड तालुक्यातील तळेगाव नंतर नारायणखेडे नारायणगाव शिवारात अवघ्या 3 दिवसात ही दुसरी घटना असून पुन्हा 3 हरणांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनास्थळी सोमनाथ चव्हाण, प्रभाकर चव्हाण, गोपीनाथ तरस, नवनाथ तरस, चरण चव्हाण, सोपान चव्हाण, योगेश खांगळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासन व वन विभागाला कळकळीची मागणी. सध्या परिसरात हरणांचे कळप मोठ्या प्रमाणावर फिरत असून अनेक विहिरी उघड्या व संरक्षक कुंपणाविना असल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. प्रशासन व वन विभागाने यापुढे फक्त पाहायची भूमिका न घेता तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा स्थानिक नागरिक व शेतकरी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील असा इशारा देण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क करा. मुख्य संपादक देविदास जाधव. संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60.